36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील शाळा, कॉलेज आणि क्लासेस या ठिकाणी नियमित गस्त करून टवाळखोऱ्या करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने आणि किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त पुणे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात शाळा, कॉलेज आणि क्लासेस या ठिकाणी गस्त करून टवाळखोरपणा करणाऱ्या इस्मांवर वेळोवेळी कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना 2 दिवसांपूर्वी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की पंचवटी येथे राहणारा रोहित नावाचा इसम हा गंगापूर रोड, कॉलेज रोड येथील शाळा, कॉलेजेस आणि क्लासेस परिसरामध्ये फिरत असतो. त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी रोहित नावाच्या इसमाची माहिती काढली आहे. तर तो पंचवटीमधील रामवाडी परिसरात राहणार असल्याचं समजतं. त्यानुसार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस पथकानं रामवाडी पंचवटी परिसरात सापळा रचला असता म्हसोबा मंदिर, रामवाडी पंचवटी येथे इसम रोहित मनोज कापकर वय वर्ष 23 राहणार रामवाडी शीतळा देवी मंदिरासमोर पगारी चाळ पंचवटी याला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या कमरेला एक देशी पिस्तल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरचे अग्निशस्त्र हे परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी जवळ बाळगत असल्याचं सांगितलंय. सदरचे एक जिवंत काडतूस हे हस्तगत करण्यात आलेला आहे. देशी बनावटीचे पिस्तल हस्तगत करण्यात आलेला आहे. या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली. G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.